नमस्कार मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आता आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार पदासाठी फॉर्म सुटलेले आहेत. या फॉर्मला बघा 10वी पासचं शिक्षण आहे. भलतेच जण या ठिकाणी म्हणजे सर्वच जण फॉर्म भरणार आहेत पहा. कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे. आता यामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आत्तापासून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. तर मित्रांनो, आपण बघा स्पेशल एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे आदिवासी विकास विभागासाठी. त्याची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची PDF तसेच फॉर्मची या ठिकाणी लिंक आणि हॉल तिकीट संदर्भामध्ये सगळं अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही सर्वप्रथम जॉइन करून घ्या, जेणेकरून मित्रांनो तुमचा अभ्यास परफेक्ट होईल आणि योग्य दिशेने तुमची तयारी चालू होईल पहा. कारण की कसे अभ्यास करून काही उपयोग होणार नाही. या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे स्मार्ट स्टडी करायचा आहे पहा. चला जास्त काही सांगत नाही, फक्त पहिल्यांदा तो WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि ज्यांना पण WhatsApp ग्रुप जॉइन होता येत नसेल त्यांनी जो काही माझा नंबर आहे खाली पिवळ्या पट्टीवर 9325230840 या नंबरला SMS करा WhatsAppला की मला ग्रुपला जॉइन करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये जॉइन करून घेईल. सर्वप्रथम हे काम करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचणी येणार नाहीत. मित्रांनो, व्हिडिओला नक्की एक लाईक करा. लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते आणि हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 5 मित्रांना तरी किंवा 5 WhatsApp ग्रुपला तरी शेअर करा. कोकणामधील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? तर मित्रांनो, कोकणामधील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा असं म्हणतात. लक्षात ठेवायचं बघा, जांभी मृदा. पुढचा प्रश्न मित्रांनो, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला होता? तर थॉमस जेफरसन. लक्षात ठेवायचं बघा, थॉमस जेफरसनने काय केला होता? अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा केला होता पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, मालगुडी डेज याचे लेखक कोण आहेत? तर मालगुडी डेजचे लेखक आहेत R.K. नारायण. ऑप्शन क्रमांक 3 R.K. नारायण हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा, R.K. नारायण. नेक्स्ट आहे मित्रांनो, गोड्या पाण्यामधील मत्स्य शेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम आहे? तर गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम आहे? तर कटला. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पहा, कटला आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गंगा यमुना सरस्वती. बघा, गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगमावर वसलेलं शहर कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, अलाहाबाद. लक्षात ठेवायचे पहा, अलाहाबाद मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चंद्रशेखर आझाद संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर चंद्रशेखर आझाद संग्रहालय मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 उन्नाव. लक्षात ठेवा मित्रांनो, उन्नाव शहरामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. न्यूझीलंडचे चलन कोणतं आहे? तर न्यूझीलंडचं जे काही चलन आहे मित्रांनो, हे ऑप्शन क्रमांक 3 डॉलर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचे पहा, डॉलर. तर 5G सेवा भारतामध्ये कोणत्या ठिकाणी चालू झाली? तर पहिली 5G जी काही सेवा आहे ही गुजरातमध्ये चालू झाली होती पहा. कुठं? गुजरातमध्ये. सिंधू संस्कृती ही टिंब युगीन संस्कृती आहे. तर बघा, कांस्ययुगीन. ऑप्शन क्रमांक 4 कांस्ययुगीन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्रामधील वाचन प्रेरणा. बघा, महाराष्ट्रातील वाचन प्रेरणा दिन हा कोणाच्या जयंतीला साजरा केला जातो? तर मित्रांनो, APJ अब्दुल कलाम. ऑप्शन क्रमांक 2 APJ अब्दुल कलाम आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. कोणत्या प्राण्याचं हृदय बघा 4 कप्प्याचं असतं? कोणत्या प्राण्याचं हृदय हे 4 कप्प्याचं असतं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर मगर. ऑप्शन क्रमांक 2 मगर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. फायरफॉक्स किंवा इंटरनेट एक्सप्लोरर कोणत्या प्रकारचं आहे? तर मित्रांनो, हे जर पाहिलं तर हे इंटरनेट ब्राउझर आहे बघा, फायरफॉक्स हे जे काही मित्रांनो हे ब्राउझर आहे एक प्रकारचं. जसं क्रोम आहे तसं फायरफॉक्स आहे पहा. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना ऑप्शन क्रमांक 3 1993 साली झालेली पहा. लक्षात ठेवायचं 1993. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबईमध्ये रेडिओ प्रसारणाची सुरुवात कधी झाली? तर मुंबईमध्ये रेडिओ प्रसारणाची सुरुवात ऑप्शन क्रमांक 3 1927 झाली. लक्षात ठेवायचे पहा, 1927. पुढचा प्रश्न मित्रांनो, गोलपीठा. काय प्रश्न आहे या ठिकाणी पहा, गोलपीठा हा कविता संग्रह कोणाचा आहे? तर नामदेव ढसाळ. ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ यांचा काय पहा, गोलपीठा हा कविता संग्रह आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक आहेत शरद जोशी. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 शरद जोशी. पुढचा प्रश्न आहे बघा, कुंभार्ली घाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कराड चिपळूण. ऑप्शन क्रमांक 1 कराड चिपळूण याचं योग्य उत्तर आहे पहा. पुण्याजवळ हिंगणी येथे अनाथ बालिकाश्रम कोणी चालू केला होता? तर मित्रांनो मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे यांनी केला होता.
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणते डोंगर आहेत? तर सातपुडा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मित्रांनो गोदावरी नदी या ठिकाणी उगम पावत असते. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरामध्ये आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 नागपूर. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 नागपूर. राधानगरी धरण हे कोणत्या नदीवरती आहे? तर मित्रांनो राधानगरी धरण हे भोगावती नदीवरती लक्षात ठेवायचे आपल्याला भोगावती. नेक्स्ट विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो, आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. नेक्स्ट मित्रांनो, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? जंजिरा किल्ला. तर मित्रांनो जंजिरा किल्ला जर पाहिलं तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 रायगड आपलं योग्य उत्तर होईल. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर 720 किलोमीटर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. 720 किलोमीटर. नेक्स्ट बघा, मराठवाडा मुक्ती दिन कधी असतो? तर मराठवाडा मुक्ती दिवस असतो 17 सप्टेंबर. ऑप्शन क्रमांक 4 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर आहे. ऑप्शन क्रमांक 2 1646. पुढचा प्रश्न आहे पहा, चलनी नोटा चलनी नोटा तसेच पोस्ट कार्ड तिकिटे इत्यादी छपाई केंद्र कोणत्या ठिकाणी आहेत? तर नाशिक या ठिकाणी मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल. वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटलं जातं? तर वारकरी संप्रदायाचा कळस असं संत तुकाराम महाराजांना म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे पहा, अंजीर पिकाचं उत्पन्न सर्वात जास्त कोठे घेतलं जातं? तर अंजीर पिकाचं उत्पन्न सर्वात जास्त राजेवाडी या ठिकाणी घेतलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 राजेवाडी. पुढचा प्रश्न मित्रांनो, अजिंठा लेणी कोणत्या नदीचं खनन केलेल्या दरी भागामध्ये वसलेली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 वाघूर. लक्षात ठेवायचे पहा ऑप्शन क्रमांक 1 वाघूर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुणे जिल्ह्यामधील कोणता तालुका हा सर्वात पूर्वेला आहे? तर पुणे जिल्ह्यामधील कोणता तालुका हा सर्वात पूर्वेला आहे? तर इंदापूर. ऑप्शन क्रमांक 4 इंदापूर. नेक्स्ट मित्रांनो, कोणत्या शहराला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात? तर कोणतं शहर आहे मित्रांनो त्याला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 इचलकरंजी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी, 7 पाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर रंगनाथ पठारे. ऑप्शन क्रमांक 1 रंगनाथ पठारे. तुळापूर या ठिकाणी कोणत्या नदीचा संगम होतो? तर मित्रांनो तुळापूर या ठिकाणी भीमा आणि इंद्रायणी. लक्षात ठेवा मित्रांनो, भीमा आणि इंद्रायणी तुळापूर या ठिकाणी या नद्यांचा संगम होतो पहा. कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतं? कस्तुरी मांजर.
तर रायगडमध्ये मित्रांनो आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर होईल रायगड. राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो राष्ट्रीय एकता दिवस हा 31 ऑक्टोबर, लक्षात ठेवा 31 ऑक्टोबरला साजरा केला जातो. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी पहा ऑप्शन क्रमांक 2 हरियाल. लक्षात ठेवायचे पहा हरियाल हा काय बघा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, ग्रामपंचायतीची सदस्य संख्या साधारण किती असते? तर ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते बघा 7 ते 17. लक्षात ठेवा 7 ते 17 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्वाचा दुवा कोण आहे? तर कोण आहे मित्रांनो? पंचायत समिती. ऑप्शन क्रमांक 2 पंचायत समिती. गावामधील कोतवालाची नेमणूक कोण करतो? तर गावातील कोतवालाची नेमणूक तहसीलदार. ऑप्शन क्रमांक 1 तहसीलदार हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? तर आपल्या सर्वांना माहित आहे की 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली पहा. दुसरा प्रश्न आहे पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक टिंबटिंब करतात. तर कोण करतात मित्रांनो? की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती करत असतात. भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. तर कोण असतात मित्रांनो? उपराष्ट्रपती आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा उपराष्ट्रपती. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी वली पर्वत कोणता आहे? तर वली पर्वत कोणता आहे मित्रांनो? तर हिमालय हा मित्रांनो काय आहे? वली पर्वत आहे पहा. कोणता? हिमालय. आपण कोणत्या ग्रहावरती राहतो? तर मित्रांनो आपण पृथ्वीवरती राहतो पहा. लक्षात ठेवा पृथ्वीवरती आपण राहत आहे. नेक्स्ट आहे पहा, भूकवचाच्या वरच्या भागाला टिंबटिंब म्हणतात. तर काय म्हणतात मित्रांनो? भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असं म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक 3 सियाल. कात टिंबटिंब झाडापासून मिळवतात. तर मित्रांनो कात हा खैराच्या झाडापासून मिळवला जातो. टिंबटिंब हा भारतामधील सर्वात उंच धबधबा आहे. तर मित्रांनो कोणता हा सर्वात उंच धबधबा आहे? तर जोग धबधबा हा सर्वात उंच धबधबा आहे पहा. मालदीव बेटे खालीलपैकी कोणत्या बेटाच्या दक्षिणेस वसलेले आहेत? तर मालदीव बेटे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा लक्षद्वीप. आशियामधील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर आशियातील सर्वात लांब नदी कोणती आहे? यांगसे नदी पहा. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला यांगसे नदी. सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे? तर मित्रांनो कोणता आहे? बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. धर्मशाळा हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हिमाचल प्रदेश. मित्रांनो लक्षात ठेवा हिमाचल प्रदेशमध्ये. भारताचं राष्ट्रीय फूल कोणतं आहे? तर भारताचं राष्ट्रीय फूल मित्रांनो कमळ आहे पहा. पृथ्वीवर टिंबटिंब खंड आहेत. तर आपल्या पृथ्वीवर टोटल किती खंड आहेत? तर ऑप्शन क्रमांक 7 खंड आहेत पहा. किती? 7. सुवर्ण मंदिरे कोणत्या शहरामध्ये आहे? मित्रांनो सुवर्ण मंदिरे अमृतसर या शहरामध्ये पहा. लक्षात ठेवायचे अमृतसर कुठे? पंजाबमध्ये. गारांचा पाऊस पडणाऱ्या प्रमुख कालखंड कोणत्या महिन्यामध्ये असतो? त्यावेळेस गारा पडतात. तर वैशाख मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा वैशाख. क्षेत्रफळाच्या दृष्टीने टिंबटिंब हा जगातील क्रमांकाचा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर मित्रांनो 7व्या क्रमांकाचा देश आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 7व्या क्रमांकाचा देश आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर डॉल्फिन आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 डॉल्फिन. भारतामध्ये लोकसंख्येची जनगणना दर किती वर्षांनी होती? तर किती वर्षांनी होती मित्रांनो? दर 10 वर्षांनी होती पहा. चंद्र हा एक टिंबटिंब आहे. तर मित्रांनो चंद्र किती आहे? तारा आहे पहा एक प्रकारचा. तापमान कोणत्या उपकरणाने कशामध्ये मोजतात? तर तापमान मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 अंश सेल्सिअसमध्ये मोजलं जातं. अरबी समुद्र हा टिंबटिंब महासागराचा भाग आहे. तर अरबी समुद्र मित्रांनो हिंदी महासागराचा भाग आहे पहा. महाराष्ट्र राज्याचा प्रमुख खेळ कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्याचा प्रमुख खेळ आहे कबड्डी. महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? तर आपल्या महाराष्ट्राला मित्रांनो कोणत्या वाऱ्यापासून मिळतं? तर ऑप्शन क्रमांक 1 मान्सून वाऱ्यापासून पाऊस मिळतो. भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा भाषा हा जो काही शब्द आहे हा कोणत्या संस्कृत भाषेपासून आलेला आहे? तर भाष. लक्षात ठेवा भाष. मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वरांची संख्या किती आहे? तर बघा 14 या ठिकाणीचं बरोबर उत्तर आहे. कोणतं व्यंजन कंठ्यवर्ण प्रकारामध्ये मोडत नाही विचारलंय? तर च याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा च आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या
वर्णांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 श याचं बरोबर उत्तर आहे पहा. वर्ण म्हणजे टिंबटिंब होत. काय प्रश्न आहे? वर्ण म्हणजे काय? ध्वनिरूपे होत पहा. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलं जातं? तर मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जातं. खालीलपैकी परसवर्ण कशास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 अनुनासिक आपलं बरोबर उत्तर आहे. पुढील स्वर हा कोणत्या प्रकारचा आहे? मित्रांनो पुढील स्वर हा कोणत्या प्रकारचा आहे? ए हा जो काही स्वर आहे, हा कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो? तर लक्षात ठेवा हा काय संयुक्त स्वर आहे पहा. संधीचे प्रकार किती आहेत? मित्रांनो लक्षात घ्या संधीचे प्रकार किती आहेत पहा 3 आहेत. संधी म्हणजे काय? तर मित्रांनो संधी म्हणजे काय? तर साधने याचं बरोबर उत्तर आहे पहा. व्यंजन प्लस स्वर बरोबर काय? तर व्यंजन प्लस स्वर बरोबर काय असतं? अक्षर होतं पहा. नेक्स्ट आहे पहा अक्ष आणि ज्ञ या वर्णांना वर्णमालिकेमध्ये स्थान देणारे कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सबनीस याचा बरोबर उत्तर आहे पहा. मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? तर लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 14 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. सुरेश हुशार मुलगा आहे या वाक्यामधील अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हे काय याचं विशेषण आहे उत्तर आहे पहा. शब्दाच्या 8 जातीपैकी विकारी असलेली जात आपल्याला ओळखायची आहे. तर कोणती पहा? विशेषण याचं बरोबर उत्तर आहे. कोणती विशेषण? हिरवीगार या शब्दाची जात आपल्याला ओळखायची हिरवीगार. हे काय आहे? विशेषण आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पोसणे हा काय आहे पहा क्रियापद आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापदे कोणत्या प्रकारचे आहेत? तर नाम, सर्वनाम, विशेषण हे मित्रांनो कोणत्या प्रकारचे आहेत? हे विकारी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्वत या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर पर्वत या शब्दाची जात आहे मित्रांनो सामान्य नाम. लक्षात ठेवा सामान्य नाम. अधोरेखित शब्दाची जात ओळखून योग्य पर्याय निवडायचा आहे पहा. साहस जीवनासाठी मिठासारखं आहे. या ठिकाणी पहा साहस खाली अंडरलाईन आहे. तर मित्रांनो साहस काय आहे? तर हे भाववाचक नाम आहे पहा. धांडर धनश्री धावताना धपकन पडली वाक्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? तर धावताना हे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. गंगा, यमुना, नर्मदा या नद्या आणि त्यांचं पाणी स्वच्छ ठेवावे यामध्ये विशेष नामे ओळखा. तर विशेष नामे कोणती आहेत? तर गंगा, यमुना आणि नर्मदा हे ठेवलेली नावं आहेत पहा. बदल घडणे व्याकरणामधील या क्रियेला काय म्हटलं जातं? तर या क्रियेला मित्रांनो विकार असं म्हटलं जातं पहा. बेडूक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं होईल? तर बेडकी याचं बरोबर उत्तर आहे पहा. तळे या शब्दाचे वचन बदलून येणारं रूप कोणतं आहे? तळे. तर तळी याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तळी. आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 932523 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागे राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.